स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकते मी, जानेवारीमधला आहे हा। तर आम्ही निघालो आहे कोल्हापूरला आणि नंतर आम्ही प्रयागला पण जाणार आहे। दरवर्षी जात असतो 5 नद्यांचा संगम प्रयागला। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। कोल्हापुरात पोचल्यावर आम्ही कटवडा आणि पोहे खाल्ले, भूक लागलेली भरपूर। तर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहे प्रयागला, प्रयाग चिखली। संध्याकाळी देवळात गेलो आणि 26 जानेवारी पण होती म्हणून जिलेबी घेतली। 2 ठिकाणी घेतली, एक गुळाची होती आणि एक नेहमीची फेमस आहे माळकर कोल्हापूरमध्ये, तिथून घेतली जिलेबी। आता जाऊन सकाळी जेवण पण करून नेणार आहे डब्बे, तिथं जाऊन जेवणार आहे सगळे मिळून। 26 जानेवारीला सगळीकडे जिलेबीचे स्टॉल असतात कोल्हापूरमध्ये, त्यामुळे छान वाटत होतं आणि गाणी पण लागलेली देशावरची। आम्ही मिरजकर टिकटीला सुगंधा लस्सी आहे फेमस, ती प्यायला गेलो। बरेच दिवस मी पिली नव्हती, तशीच टेस्ट मस्त। आणि मग नंतर घरी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी करते मी मम्मीच्या इथं। मसाला भरली वांगी आहेत आणि ह्या मुळ्याच्या शेंगा पुण्याला जास्त नाही मिळत, तर इथं मिळाल्या म्हणून घेतलेल्या आहेत। आणि आम्ही आता डबे भरणार आहे, मावशी आणि काका पण येणार आहेत, रोहन, मी, मम्मी। तर आम्ही जाणार आहे 11 वाजता। हे सगळं घेतलं आहे, जिलेबी पण घेतली आहे, डबे भरून घेतले, दही घेतलं आहे, चमचे, लोणचं घेतलं आहे। तर आम्ही रिक्षातून गेलो, टाऊन हॉलजवळ रिक्षा असतात प्रयागला जायला, जवळच आहे, बस पण असतात। आता आम्ही पोचलोच, 15-20 मिनटामध्येच पोचून जाईल। मी सांगितलेलं की तू 50 दिले नाही देते जागा बघतोय आम्ही, मग देवळात जाणार दर्शनाला। होय होय, इथंच होय। आज रविवार आहे त्यामुळे भरपूर गर्दी आणि महिनाभर इथं गर्दीच असते। सगळेजण येतात आता संक्रांतमध्ये प्रयागला, 5 नद्यांचा संगम आहे। तर देवळात जायच्या आधी हात आणि पाय आणि डोळ्याला पाणी लावायचं असतं। तर आम्ही आता इथं आलो आहे, नदी छान वाटते बघायला, नदी आणि एकदम गार पाणी होतं। झाड पण दरवर्षी येत असतो आम्ही इथं। आता आम्ही जाणार आहे दत्ताच्या देवळात दर्शन घ्यायला।
भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं. मधून लाईनला उभारलं असतो तर 1-2 तास लागले असते. मुखदर्शन करून आता आम्ही थोडं फेरी मारणार आहे. इथं छान जत्रेसारखं भरलेलं असते, खेळणी तर बघून. आणि जेवणासाठी जागा बघितलेली, बसायला छान झाडाखाली सावली आहे. सगळेजण आधीच येऊन जागा पकडलेले आहेत. तर आम्ही पण आता जेवणार आहे थोड्याच वेळात. मी नुसतंच असं ठेवते तुम्ही. होय, चला आता मी जेवतो. आता डबे आणलेत आम्ही ते. चलो चलो. फुगे घ्यायचे, फुगे. मी आता आणणार होते, म्हणलं ओरडतील. जेव्हा मग नळ्यावर चर्चा निबंध लिहा. चाललेस पिऊ दीदी, गाड्या तर बघ की. जेवून झाल्यावर आम्ही असंच फेरी मारायला गेलो साईडला. तिथं जवळ शेतं आणि नदी बघायला पुढं. आणि नेहमी ऊसाचा रस पण मिळतो. तर गुऱ्हाळं असतात, गूळ पण विकत घेता येतो आपल्याला, काकवी. पण आता दुपारचे बंद होते त्यामुळे यावेळी काही ऊसाचा रस नाही मिळाला. तर छान दर्शन झालं आणि मस्त वाटलं आम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.